माझ्या दृष्टीनं माझा दावा आहे, गेल्या 25 वर्षात जेवढा निधी दिलेला आहे, किंबहुना मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब असल्यापासून जर काउंट केला तालुक्यातला, तर त्याच्यापेक्षा 10 वर्षाचा निधी कमीत कमी दुप्पट तिप्पट होईल असा माझा दावा आहे. सध्याची परिस्थिती पाहता पक्षश्रेष्ठींकडून असा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी चर्चा आहे की सुभाष देशमुखांऐवजी दुसरा कुठला तरी चेहरा उभा केला जाऊ शकतो, त्याच्याकडे तुम्ही कसं? हे बहुतेक तुमच्यातली चर्चा आहे. हां, मला पक्षात मी 28 वर्ष काम करतोय. पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते मला कळत नाही, पण तुमच्याकडून हे ऐकायला मिळतंय. तुम्ही तर्क करता आणि ते एक सूत्र जे आहे ना, ते सूत्र सापडलेलं नाही मला कोण, आणि ते तुमचं कौशल्य आहे त्या सूत्राकडून काढायचं आणि माझ्यासारख्याकडून वधवून घ्यायचं. भाजप तर शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही काय चाललंय ती. म्हणजे एवढं गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असते आणि तुम्हाला काय समजतंय ती मला माहिती नाही. बापू, धर्मराज काडादींकडनं वारंवार टीका होती. 2 मंत्री असताना काय विकास झाला नाही, विमानतळाच्या ह्याच्यावर सुद्धा टीका होती. त्याच्यावर दोघेही उत्तर देत नाहीये तुम्ही. मला असं वाटतं की 10 वर्षापूर्वी 2014ला केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. 10 वर्ष झाले मी ह्या दक्षिण तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे. 10 वर्ष झाले युतीचं सरकार आहे, मध्ये 2.5 वर्ष सोडलं. तर मला असं वाटतं की सर्वांना आव्हान आहे माझं, सर्वांना आव्हान. जे टीका टिप्पणी करतात त्यांना आव्हान. 2014 पासूनचा निधी, 2014 पासूनचा या जिल्ह्यात झालेली प्रगती, मग ती स्मार्ट सिटी असेल, जनधन योजना असेल, जलजीवन मिशन असेल, रस्ते असतील, मागच्या काळातले रस्ते. आज मला आठवतं की मी ज्यावेळेस टाकळीवरून कुडल संघाला जायचं किमान 1.5 तास लागत होता. आणि मला आठवतंय मी औजला एका कार्यक्रमाला गेलो होतो, त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब सुशीलकुमार शिंदे साहेब औजच्या कार्यक्रमाला आले होते. रस्ता नीट नव्हता म्हणून दुर्भाग्यानं कर्नाटकातून प्रवेश झाला, तर तुम्हाला माहिती असणार आहे. त्यावेळेस ही अवस्था मुख्यमंत्री असतानाची होती. आणि मला असं वाटतं ह्याने अशा गोष्टी म्हणजे हे कराव्या. आणि तुम्ही पण सुद्धा डोळ्यांनी न पाहता कानावरती विश्वास ठेवून काय पण विचारता, त्याचं दुःख वाटतं. बाकी काय आम्हाला पण कळायला पाहिजे, बोलवायला पाहिजे ना बापू. बापू 8 वर्ष झालं उडान पूल शहरामधले झाले नाही. बापू उडान पूल झाले नाही, 8 वर्ष झाले आणि गडकरी साहेब उद्घाटन केले. आता ह्याच्यातही लक्षात घेतलं पाहिजे, भूसंपादन हे महापालिकेनं करायचं असतं. 2000च्या वेळेस एक टर्म त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं महापौर होता, परंतु त्याच्या अगोदर जी कर्जाचा डोंगर असेल, देणं जास्त असेल, त्या ह्याच्यातून त्यांना भूसंपादनाला निधी नव्हता. भूसंपादनाला निधी नसल्यामुळं परत राज्य सरकारकडे भूसंपादनासाठी मागणी केली असेल, राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे मागणी केली असेल. त्यावेळेस त्यांनी म्हटले की तुम्ही भूसंपादन करून द्या आणि मग आम्ही तुम्हाला दोन्ही उड्डाणपुलाचे म्हणजे फ्लायओव्हर करून देतो असं सूचना दिली होती. पण ज्यावेळेस काहीच होत नाही म्हटल्यावर गडकरी साहेबांनी त्यांना आता पैसे कर्जरूपाने दिलेले आहे. मला असं वाटतं की ते भूसंपादनामध्ये सुद्धा अनेकांच्या तक्रारी ह्या त्या ऐकून घ्याव्या लागतात. भूसंपादन व्हायचं आहे, भूसंपादनाच्या प्रक्रियाला उशीर लागतो. त्याच्यामुळे हे मला असं वाटतं की ते करायचं तर आहे का, तर 100% करायचं आहे. बापू काल आपण